हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? तर चला आज आपण 7 इन्ग्रेडियंटवाली पौष्टिक अशी प्रोटीनयुक्त चटणी बनवणार आहोत, जी खूप खूप हेल्दी चटणी आहे. तर मी त्याच्यासाठी घेतलेत रोस्टेड डाळ्या, भोपळ्याच्या बिया, खसखस, तीळ, खोबरा पावडर आणि शेंगदाणे आणि कढीपत्ता. तर आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवून त्याच्यात 1 टेबलस्पून तेल घालणार आहोत. 1 टेबलस्पून तेलामध्ये ही चटणी होते. खूप तेल पण नाही लागत याच्यात. तर आपण आता शेंगदाणे मस्त आधी रोस्ट करून घ्यायचे छानपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. खूप हेल्दी टेस्टी चटणी आहे ही. ही तुम्हाला मुलांना या मोठ्यांना सगळ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. प्रोटीनयुक्त अशी ही चटणी आहे. तर ती तुम्ही चपातीबरोबर, राईसबरोबर, इडलीबरोबर, डोशाबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता तुम्ही. तर म्हणून ही चटणी खूप खूप हेल्दी आहे. आणि त्यानंतर आपण घातलेल्या आहेत चण्याच्या रोस्टेड डाळ्या. म्हणजे जे आपलेले रोस्ट केलेले डाळे असतात ना, जसं फुटाणे असतात तसे त्याप्रमाणेच या डाळ्या असतात, त्या आपण घालणार आहोत. तरीही आपण थोडे रोस्ट करून घेणार आहोत, अजून खमंग लागेल चटणी. त्यानंतर मी घातल्या आहेत भोपळ्याच्या बिया. भोपळ्याच्या बियांमध्ये खूप मॅग्नेशियम अँड फॉस्फरस खूप प्रमाणात असतं. तर ह्या जरूर ॲड करायच्या आहेत तुम्हाला. आणि हे हेल्दीएस्ट चटणी बनवायची आहे. तर अशा प्रकारे आपल्या भोपळ्याच्या बिया मस्त रोस्ट झालेले आहेत. अशा म्हणजे त्या बियांमध्ये मॅग्नेशियम फॉस्फरस खूप प्रमाणात असतं, म्हणून मुलांसाठी मोठ्यांसाठी सगळ्यांसाठी उपयुक्त आहेत त्या. त्यानंतर मी घातलेले आहेत तीळ. तीळ पण खूप कॅल्शियमयुक्त असतं. तर तीळमध्ये खूप खूप प्रमाणात कॅल्शियम असतं, म्हणून ही तीळ तर आवर्जून घालायची आहे. मी सगळे हेल्दी इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत चटणीसाठी. तर अशा प्रकारे आपली आता तीळ रोस्ट झाली की त्याच्यात आपण परत ॲड केली आहे खसखस. खसखस पण खूप हेल्दी आहे, जी तुम्ही रेग्युलर खात नाहीत. पण अशा आपण चटणीद्वारे कशातरीद्वारे आपण खसखस खाऊ शकतो. म्हणून तुम्ही अशा वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत राहा. ही मी स्वतः म्हणजे तयार केलेली चटणी आहे. ती माझ्या म्हणजे कौशल्याने मी तयार केलेली आहे. तर अशा प्रकारे आता खोबरा पावडर ॲड केलेलं आहे. तर अशा प्रकारे मस्त खोबऱ्याचा पण टेक्स्चर छान येतो चटणीला. तर म्हणून खोबरा पावडर पण तुम्हाला घालायची आहे. आणि आता आपलं खोबरा पण मस्त रोस्ट होत आलं आहे. आणि खोबरा मी लास्टला घातला, कारण थोडं खोबरे जळण्याची शक्यता असते. आणि कढीपत्ता. कढीपत्ता हा तुम्ही आवर्जून घाला. जसं आपण कढीपत्त्याची चटणी पण बनवतो, पण याच्यात कढीपत्ता जर घातला तर चटणीला खूप टेस्ट पण छान येते. आणि कढीपत्ता केसांसाठी, तुमच्या स्किनसाठी सगळ्यांसाठी खूप हेल्दी आहे. म्हणून तो पण आवर्जून घालायचा आहे आणि तो हळूहळू रोस्ट करायचा आहे तेलामध्ये. म्हणजे थोडं तेल आहे ना त्याच्यामध्ये, हळूहळू बरोबर कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं मस्त इन्ग्रेडियंट मस्त भाजले चाललेत. आता त्याच्यात आपण फक्त जी आपली अख्खी लाल मिरची असते ना, अख्खी लाल मिरची, ती आपण ॲड करणार आहोत. कारण चटणी त्याशिवाय बनणार नाही. थोडी तिखटपणा आणायला आपल्याला ती लाल मिरची आपल्याला घालावी लागेल. तर ही लाल मिरची मी आता ॲड केलेली, ती खूप तिखट नाही आहे, कमी तिखट आहे. ती ॲड केलेली मी. तर म्हणून तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त घालू शकतात तुम्ही. पण मी जवळजवळ 1 वाटी घातलेली. तर अशा प्रकारे आपल्याला सगळं रोस्ट करून घ्यायचं आहे छान प्रमाणे. आणि रोज म्हणजे कमी स्लो गॅसवरती करायचं आहे, म्हणजे मंद आचेवरती करायचं आहे, म्हणजे तुमचे इन्ग्रेडियंट जळणार नाहीत. ती काळजी आपल्याला घ्यायची. आणि म्हणजे चाळत राहायचं म्हणजे तुम्हाला छान. आता मी टेस्टनुसार मीठ घेतलेले, ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात. ठीक आहे. तर चला आपलं मस्त आता सगळे इन्ग्रेडियंट छान भाजून झालेले आहेत. तर ही चटणी खूप हेल्दी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण ती मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत. म्हणजे जशी आपण इथं चटणी करतो ना, पोळी इडलीसाठी आपण पोळी इडली चटणी करतो, तशी आपण करू शकतो. तर अशा प्रकारे आपली चटणी मस्त बारीक वाटून झाली. तुम्ही तेल टाकून खाऊ शकता, ते विदाऊट तेल पण खाऊ शकता. तर ही चटणी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. आणि ही आता 1 महिना 2 महिना कितीही दिवस टिकू शकते, अशी आपण एका बरणीत भरून ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपली चटणी मस्त तयार झालेली आहे. तुम्ही एन्जॉय करा. आणि
बाय बाय गाईज, बाय बाय.